राजमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी सम्राट अण्णाभाऊ साठे या सर्व संतांना, महामानवांना प्रथम या नेत्यात आलेल्या सर्व छावा बांधवांचं या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये आम्ही स्वागत करतो आहे. छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य महाधिवेशन सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या महाराष्ट्रातून सर्व या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचा आहे आणि कार्यक्रमाला आपण अगदी काही मिनिटांमध्ये या ठिकाणी सुरुवात करायचा आहे. कार्यक्रम प्रदेश कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आपल्याला विनंती आहे आमचे छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो आहे. महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला मी स्वागत करतो आहे. छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र गायकवाड साहेब आपलं देखील आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो आहे. प्रदेश महासचिव शिवाजीराजे पंढरपूरमध्ये काच घेण्यात आलं, यामागचा प्रमुख उद्देश काय होता तुमचा आणि कोणते ठराव प्रामुख्याने पास करण्यात आले? पंढरपूरच्या ह्या पांडुरंगाच्या चरणी या राज्य सरकारला आणि विरोधकांना जाग यावी, माझ्या बळीराजाला न्याय मिळावा, शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी, त्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, कामगारांना त्यांचे हक्क मिळावे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी निकाली निघावा म्हणून पांडुरंगाच्या या पवित्र भूमीमध्ये आज छावा क्रांतीवीर सेनेचं राष्ट्रीय 11वे अधिवेशन या ठिकाणी संपन्न झाले. राज्यकर्त्यांना आम्ही सांगितलं आहे, अजित पवारांची जी मगरुरी या राज्यात चाललेली आहे ती थांबवावी. अजित पवारांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा अपमान केला त्यांनी माफी मागावी आणि ती माफी नुसती मागू नये तर त्यांनी राजीनामा द्यावा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. अन्यथा या अधिवेशनात आज आम्ही हुंकार फुंकलेला आहे की राज्यभर संपूर्ण जिल्ह्यानिहाय आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमकपणे आंदोलन करू. प्रामुख्याने ठराव कुठले केले गेले? संघटना आहे म्हणजे कोणते ठरावांना? शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, दुधाला हमीभाव मिळाला पाहिजे, वारकऱ्यांना पेन्शन लागू झाली पाहिजे, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. त्याचबरोबर ज्या आपल्या मराठी शाळा आहेत त्यांना सुधारवून त्यांना स्वायत्ता देण्याचं काम करण्यात यावं, असे अनेक ठराव या ठिकाणी आम्ही संमत केलेले आहे.